स्टुडंट्स, एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला एक्सक्रीटरी ऑर्गन्स प्रेझेंट इन ॲनिमल्स हा पॉईंट पाहिला. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण एक्सक्रीटरी सिस्टीम प्रेझेंट इन ह्युमन्स हा पॉईंट पाहतोय. तर पहा, इथे मी डायग्राम काढलेली आहे. या डायग्राममधले स्ट्रक्चर आपल्याला आता पाहायचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्टला बाहेर काढणारी जी सिस्टीम आहे, ज्याला एक्सक्रीटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. तर या एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये नेमकं कोणकोणते स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, म्हणजेच कोणकोणते ऑर्गन प्रेझेंट आहेत, या ऑर्गनचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन या 3 हेडिंगच्या अंडर आपण हे पॉईंट कव्हर करणार आहोत. तर पहा, 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला या एक्सक्रीटरी सिस्टीमची डायग्राम दिलेली आहे आणि लेबल इट असं आपल्याला क्वेश्चन सांगितलेलं आहे. त्यामुळं जी डायग्राम आहे याचं लेबलिंग आता समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये जे काही पार्ट्स येतात या प्रत्येक पार्टवरती त्यांनी फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. म्हणजेच ही सिस्टीम तुम्हाला 10वीपर्यंत कुठेतरी झालेली आहे आणि ही फक्त का आहे, या 11वीच्या पुस्तकामध्ये ही एक प्रकारची रिव्हिजन आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आपल्याला फिल इन द ब्लँकसाठी दिलेला नाही. त्यामुळं सिस्टीम रिवाइज होणं हे गरजेचं आहे. तर पहा, एक्सक्रीटरी सिस्टीम प्रेझेंट इन आवर बॉडी याच्यामध्ये नेमके कोणकोणते पॉईंट्स असतात. तर आपल्याला माहिती आहे की एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये पेअर ऑफ किडनीज प्रेझेंट असतात. इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की 2 किडनीज प्रेझेंट आहेत. एक राईट साईडला किडनी आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडला किडनीज. म्हणजे एक्सक्रीटरी सिस्टीममधलं पहिलं स्ट्रक्चर आहे की पेअर ऑफ किडनीज. हे नेहमी पेअरनी प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर या एक्सक्रीटरी सिस्टीममधलं दुसरं स्ट्रक्चर आहे पेअर ऑफ मस्क्युलर ट्यूब, ज्याला म्हटलं जातं युरेटर असं म्हटलं जातं. युरेटर सुद्धा राईट साईडला प्रेझेंट असतं आणि लेफ्ट साईडला प्रेझेंट असतं. पुढचा स्ट्रक्चर आहे की या एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये पुढचं पियर सेपरस स्ट्रक्चर की ज्याचं नाव आहे युरिनरी ब्लॅडर. हे सिंगल प्रेझेंट असतं. किडनी आणि युरेटर हे नेहमी पेअरने प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर जे पाऊच लाईक स्ट्रक्चर आहे किंवा ज्याला डिस्टेन्सिबल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं, हे जे स्ट्रक्चर आहे हे सिंगल प्रेझेंट असतं, ज्याला म्हटलं जातं युरिनरी ब्लॅडर. आता या युरिनरी ब्लॅडरमध्ये एक इंटरनल पार्ट असतो की ज्याला म्हटलं जातं ट्रॅगॉन, आणि या ट्रॅगॉनपासून एक ओपनिंग तयार होतं ज्याला म्हटलं जातं युरेथ्रा. म्हणजेच एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये पेअर ऑफ किडनी असतात, पेअर ऑफ युरेटर असतं, सिंगल युरिनरी ब्लॅडर आणि त्याच्यानंतर काय आहे, युरेथ्रा प्रेझेंट असतो. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आपल्याला जी पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली आहे, हे डायग्राममध्ये लेबल करणं गरजेचं आहे. त्यानंतर या डायग्राममध्ये आणखी एक्स्ट्रा स्ट्रक्चर कोणकोणते दिलेले आहेत, तर मध्ये 2 काय दाखवलेले आहेत, आपल्याला ट्यूब दाखवलेले आहेत. पहा, डायग्राममध्ये मी एक ट्यूब ही पिंक कलरनी काय केलेली आहे, कलर केलेली आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी दोन्ही किडनीला दोन्ही ट्यूब काय झालेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. हा पार्ट म्हणजे नेमका काय आहे, तर पहा, या डायग्राममध्ये आपल्याला एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये, कारण डायग्रामचं नावच आहे एक्सक्रीटरी सिस्टीम इन अ ह्युमन बिईंग, तर या डायग्राममध्ये आपल्याला एक्सक्रीटरी सिस्टीममध्ये कोणकोणते स्ट्रक्चर येतात हे आता आपण पाहिलं. त्यानंतर या डायग्राममध्ये 2 जे ॲडिशनल ट्यूब दाखवलेले आहेत याचं मिनिंग काय आहे. तर पहा, आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स प्रेझेंट आहेत. प्रत्येक सिस्टीमला काम करण्यासाठी न्यूट्रिशनची गरज लागत असते आणि आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम हे कुणाचं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीमचं आहे. म्हणजे हार्टकडून पंप होणारं जे ब्लड आहे डिफरंट बॉडी पार्ट्सकडे जातं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते प्रत्येक सिस्टीमकडे जात असतं. तसंच जेव्हा लेफ्ट वेंट्रिकलमधून ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड हे जेव्हा पंप होतं तेव्हा ते एक्सक्रीटरी सिस्टीमकडे येत असताना डॉर्सल अवॉर्टामधून ॲब्डॉमिनमध्ये येतं आणि ॲब्डॉमिनमध्ये याचं काय होत असतं, बायफर्गेशन होत असतं आणि या बायफर्गेशनमध्ये 2 आर्टरीज तयार होत असतात, ज्याला म्हटलं जातं रिनल आर्टरी असं म्हटलं जातं. पहा, ही पिंक कलरची जी काही ट्यूब दाखवलेली आहे ज्याचं नाव आहे डॉर्सल अवॉर्टा, जी हार्टकडून आलेली आहे. जेव्हा ॲब्डॉमिनकडे येते तेव्हा त्याचं बायफर्गेशन झालं. जी राईट साईडला जी किडनी आहे याला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करणारी डॉर्सल अवॉर्टामधून तयार झालेली जी आर्टरी आहे ज्याचं नाव आहे रिनल आर्टरी. ते कुठेतरी नाव लिहिलं असेल, रिनल आर्टरी हा इथे दिलेला आहे. म्हणजेच किडनीला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करणारी जी ब्लड वेसल आहे ज्याचं नाव आहे रिनल आर्टरी. म्हणजे एक ट्यूब ही ऑक्सिजनेटेड, पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला पिंक कलरचं ट्यूब दाखवलेली आहे. याचा अर्थ ही ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करणारी काय आहे, ब्लड वेसल आहे, जी डॉर्सल अवॉर्टापासून तयार झालेली आहे. अवॉर्टाचं कन्व्हर्जन आर्टरीमध्ये झालं, म्हणजेच इथं डायमीटर काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे आणि या किडनीला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करणारं जे स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं रिनल आर्टरी. रिनल आर्टरी हे दोन्ही किडनीला काय झालेलं आहे, अटॅच झालेलं आहे. त्यानंतर दुसरी जी मस्क्युलर ट्यूब काढलेली आहे ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, ब्लड वेसल आहे. आता
किडनीनं ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या, ब्लड फिल्ट्रेशनचं काम केलं आणि त्याच्यानंतर किडनीमध्ये जो काही मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट जो कलेक्ट होणार आहे त्याला पुन्हा हार्टकडे घेऊन जाण्याची गरज असते. आणि हे घेऊन जाण्याचं काम कोण करत असतं? बॉडीच्या अप्पर साईडकडून आणि बॉडीच्या लोअर साईडकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड हे नेहमी हार्टकडे जात असतं. तर पहा, एक्सक्रिटरी सिस्टीम ही आपल्या बॉडीच्या लोअर साईडला प्रेझेंट आहे. लोअर साईडपासून जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे याला कलेक्ट करण्याचं काम हे कोण करत असतं? इन्फेरियर वेना केव्हा करत असतं. म्हणजे येणारी ॲओर्टा, त्याच्यानंतर आर्टरीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? व्हेन्समध्ये होणार आहे. आणि त्याच्यानंतर व्हेनचा डायमीटर जिथं मोठा होतो ज्याला म्हटलं जातं वेना केव्हा. म्हणजेच घेऊन जाणारी, वेस्ट प्रॉडक्टला घेऊन जाणारी जी ब्लड वेसल आहे ज्याला म्हटलं जातं इन्फेरियर वेना केव्हा. आणि या इन्फेरियर वेना केव्हाचं कनेक्शन हे दोन्ही आर्टरीला आहे, दोन्ही किडनीला आहे. म्हणजे दोन्ही किडनीमधून जे काही इम्प्युअर ब्लड आहे हे पुन्हा हार्टकडे जाणार आहे आणि हार्टकडे घेऊन जाण्याचं काम हे कोण करणार आहे? इन्फेरियर वेना केव्हा. म्हणजे इथं आपला हा कन्सेप्ट क्लिअर होतो की या दोन ट्यूब काय आहेत. एक ट्यूब ही ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करते, दुसरी तयार झालेला मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करण्याचं काम, किडनीकडून कलेक्ट करण्याचं काम हे कोणाचं आहे? इन्फेरियर वेना केव्हा थ्रू हे हार्टकडे पोहोचवलं जातं. म्हणजे इथं आपल्याला दोन्ही लेबल क्लिअर झाले, राईट किडनी, लेफ्ट किडनी. सो त्याच्यानंतर इन्फेरियर वेना केव्हा, डॉर्सल ॲओर्टा आणि त्याच्यानंतर राईट रिनल आर्टरी, लेफ्ट रिनल आर्टरी. पुढे आता पहा, डायग्राममध्ये आपल्याला असं दिसतंय की दोन्ही किडनी ह्या ज्याला आपण म्हणतो की एका लाईनमध्ये नाहीत. एक किडनी काय आहे? खाली आहे आणि त्याच्यानंतर एखादी किडनी काय आहे? वर आहे. याला म्हटलं जातं की आपल्या बॉडीमध्ये जी किडनी प्रेझेंट आहे ही असिमेट्रिकल इन नेचर आहे. याचा अर्थ की राईट किडनी इज अ स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट वन असं म्हटलं जातं. याचं कारण आपण शोधूया. तर पहा, दुसरं लेवल आहे किडनीच्या टॉपला आपण एक दाखवलेला आहे, स्ट्रक्चर दाखवलेला आहे किंवा एक उंचवटा दाखवलेला आहे. हे म्हणजे काय आहे? तर आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच किडनी हे प्रायमरी ऑर्गन आहे. या किडनीला अटॅच असणारी एक एंडोक्राइन ग्लँड असते आणि या एंडोक्राइन ग्लँडला ॲड्रिनल ग्लँड म्हटलं जातं किंवा याला सुप्रारिनल ग्लँड असं म्हटलं जातं. किडनीला अटॅच आहे, किडनीच्या सुपेरियर म्हणजे अप्पर पार्टला अटॅच आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? सुप्रारिनल ग्लँड असं म्हटलं जातं किंवा याला ॲड्रिनल ग्लँड असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जी काही एंडोक्राइन सिस्टीम आहे, एंडोक्राइन सिस्टीममध्ये नंबर ऑफ काय येत असतात? एंडोक्राइन ग्लँड येत असतात आणि ज्या हार्मोन सिक्रेशनचं काम करत असतात त्याच्यापैकी एक ग्लँड जी किडनीच्या टॉप लेवलला अटॅच असते किंवा अप्पर पार्टला अटॅच असते, ज्याला ॲड्रिनल ग्लँड असं म्हटलं जातं किंवा सुप्रारिनल ग्लँड असं म्हटलं जातं. म्हणजे इथंपर्यंतचे लेबल आपले आता काय झाले? क्लिअर झाले. त्याच्यानंतर किडनी मधून निघालेली ट्यूब ज्याला युरेटर. आता पहा, या किडनीला दोन सरफेस आहेत, आउटर सरफेस आणि इनर सरफेस. हा जो आउटर सरफेस आहे तो आपल्याला फुगलेला दिसतो. हा जो कन्सेप्ट आहे की ज्याला कॉन्वेक्स कशाला म्हणायचं आणि कॉन्केव्ह कशाला म्हणायचं, मी बऱ्यापैकी तुम्हाला लेक्चरला हा पार्ट क्लिअर केलेला आहे. तरी आता किडनीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचा, याचा जो इनर साईड आहे ज्याला म्हटलं जातं कॉन्केव्ह असं म्हटलं जातं आणि जो आउटर सरफेस आहे ज्याला कॉन्वेक्स सरफेस असं म्हटलं जातं. तर पहा, या कॉन्केव्ह सरफेसमधून एक नॉच किंवा ज्याला आपण म्हणतो एक प्रकारची खाच इथं प्रेझेंट असते. ही जी खाच आहे या खाचेला काय म्हटलं जातं? हिलम रिजन असं म्हटलं जातं. इथं आपल्याला पुस्तकामध्ये जे काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत ह्या ब्लँक्स आपल्याला भरायचे आहेत की ज्याच्यामध्ये इनर कॉन्केव्ह सरफेसला जो काही नॉच प्रेझेंट असतो ज्याला म्हटलं जातं हिलम किंवा हिलस रिजन असं म्हटलं जातं. आता मी डायग्राम तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये कोणकोणते स्ट्रक्चर प्रेझेंट असतात याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आता आपण ॲक्च्युअली एक्सक्रिटरी सिस्टीम नेमकी कशा पद्धतीचं स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असतात हे पाहूया. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये पहिला ऑर्गन आहे किडनी. हा पॉईंट आपला क्लिअर झाला. किडनीचा जो शेप आहे तो शेप कसा असतो की एखाद्या कडधान्याप्रमाणे, फॉर एक्झाम्पल मटकी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो बीन सेप्ड. म्हणजे किडनीचा जो शेप आहे त्याला म्हटलं जातं बीन सेप्ड किडनी, की पेअर्ड स्ट्रक्चर आहे, म्हणजे नेहमी पेअरनी प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर याचा जो कलर आहे तो कसा असतो? रॅडिश कलर असतो. केव्हा? की याच्यामध्ये ब्लडचा ट्रान्सपोर्टेशन किंवा ब्लडचा जो व्हॉल्यूम असतो तो जास्त असतो, त्यामुळे याचा जो कलर आहे तो रेडिश ब्राऊन कलरचा असतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की आपण कोणतंही सिस्टीम पाहत असताना किंवा ऑर्गन पाहत असताना त्याचं एम्ब्रियॉनिक ओरिजिन पाहणं हे गरजेचं आहे. किडनीला म्हटलं जातं मेझोडर्मल इन ओरिजिन. एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये ज्या काही 3 जर्म लेअर तयार होतात
की ज्याच्यामध्ये एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म. तर या मेझोडर्म पासून किडनी तयार होत असते किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम तयार होत असते. म्हणजे इथं आपल्याला हाही क्वेश्चन 1 मार्कासाठी किंवा फिल इन द ब्लँकसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किडनी आर मेझोडर्मल इन ओरिजिन असं म्हटलं जातं. हा झाला ओरिजिनचा पार्ट. त्याच्यानंतर किडनीचं लोकेशन. तर पहा, आपल्या बॉडी डिव्हिजन होत असताना आता आपण हा पॉईंट ॲनिमल किंगडममध्ये पाहणार आहोत की इव्हॉल्युशनमध्ये बॉडीचं डिव्हिजन होत असताना जेव्हा आपण प्लॅटीहेल्मिंथिसपासून स्टार्ट करतो की ज्याला चपटे क्रिमी असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये काय आहे, बॉडी डिव्हिजन इथं ॲबसेंट आहे. पण असे काही ॲनिमल आले, फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, की ज्याच्यामध्ये बॉडी डिव्हिजनमध्ये सक्सेसिव्ह युनिट प्रेझेंट आले. समजा हा जर अर्थवर्म जर असेल तर या अर्थवर्ममध्ये काय आहेत, सक्सेसिव्ह डिव्हिजन्स आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो की एक प्रकारचा खंड असं म्हणतो. यालाच इथं बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं, सेगमेंट्स असं म्हटलं जातं. काही सेगमेंट युनाईट होतात आणि इव्हॉल्युशनमध्ये आपल्या बॉडीचं डिव्हिजन होत असताना आपण सांगतो की आपली बॉडी ही डिवाइड होत असताना हेड रिजन, थोरॅक्स रिजन आणि ॲबडॉमिन रिजनमध्ये काय होत असतं, डिवाइड होत असतं. आता आपल्याला जेव्हा आपण किडनीचं लोकेशन पाहतो तेव्हा किडनीज किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम याचं लोकेशन लिहित असताना हे नेमकं कुठं लिहितं, तर ॲबडॉमिन रिजनचा जो अप्पर पार्ट आहे या अप्पर पार्टमध्ये किडनी प्रेझेंट असते. म्हणजे हे झालं किडनीचं लोकेशन की ॲबडॉमिन रिजनमध्ये ही सिस्टीम प्रेझेंट आहे. मग जो आपला ॲबडॉमिन आहे, या ॲबडॉमिनचा जो अप्पर पार्ट आहे याच्यामध्ये किडनी प्रेझेंट आहे आणि जो लोअर पार्ट आहे की ज्याला पेल्विस रिजन असं म्हटलं जातं, या पेल्विस रिजनमध्ये या एक्सक्रिटरी सिस्टीमचा जो शेवटचा जो पॉईंट आहे ज्याला म्हटलं जातं युरेथ्रा, हा प्रेझेंट असतो. आता लोकेशनमध्ये आपल्याला हेही सांगता येईल, किडनीचं लोकेशन हे ॲबडॉमिन कॅव्हिटीमध्ये आहे, पण किडनीला प्रोटेक्शन्स आहेत डॉर्सल साईडनं आणि वेंट्रल साईडनं. आपल्याला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की किडनीला डॉर्सल साईडला प्रोटेक्शन देण्याचं काम हे व्हर्टिबल कॉलम करत असतं. म्हणजेच किडनीज आर प्रेझेंट बिहाइंड वन ऑन आयदर साइड ऑफ द व्हर्टिबल कॉलम असं म्हटलं जातं. जो आपल्या बॉडीचा जो सेंट्रल व्हर्टिबल कॉलम आहे त्याच्या बाजूला किडनीची काय आहे, लोकेशन आहे. म्हणून काय म्हटलं जातं, वन ऑन आयदर साइड ऑफ द व्हर्टिबल कॉलम. म्हणजेच डॉर्सल साईडला व्हर्टिबल कॉलम हा प्रेझेंट आहे आणि वेंट्रल साईडला काय प्रेझेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि डॉर्सल बॉडी वॉल याच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम प्रेझेंट आहे, याच्यामध्ये किडनीचं लोकेशन आलं. म्हणजे पुढच्या बाजूला डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रोटेक्शन करते आणि पाठीमागच्या बाजूला व्हर्टिबल कॉलम प्रेझेंट असतो. म्हणजे किडनीज आर प्रेझेंट वन ऑन आयदर साइड ऑफ द व्हर्टिबल कॉलम असंही म्हटलं जातं. पुढे त्याच्यानंतर या किडनीला प्रोटेक्शनसाठी कवरिंग्स प्रेझेंट असतात. आता हे जे कवरिंग आहे ते फक्त एका बाजूने प्रेझेंट असतं. आता हे जे कवरिंग आहे त्याचं नाव आहे पेरिटोनियम. किडनीज आर प्रेझेंट बिहाइंड द पेरिटोनियम असं म्हटलं जातं किंवा अँटेरियर साईडला हे फक्त पेरिटोनियम प्रेझेंट असतं. म्हणून आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली जी किडनी आहे याला म्हटलं जातं रिट्रोपेरिटोनियल असं म्हटलं जातं. पहा, इथं 1 मार्कासाठी किंवा मॅच द फॉलोइंगसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपल्या बॉडीमध्ये जी किडनी प्रेझेंट आहे त्याला रिट्रोपेरिटोनियल किडनी असं का म्हटलं जातं, कारण किडनीवरती जे प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे ज्याला पेरिटोनियम असं म्हटलं जातं हे फक्त अँटेरियर साईडने प्रेझेंट असतं आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूला डॉर्सल बॉडी वॉलचं प्रोटेक्शन. डॉर्सल बॉडी वॉल याचा अर्थ काय झाला की आपल्या बॉडीची डॉर्सल जी साईड आहे की जिथं व्हर्टिबल कॉलम प्रेझेंट आहे. म्हणजे पेरिटोनियम आणि डॉर्सल बॉडी वॉल याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, किडनी प्रेझेंट आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, रिट्रोपेरिटोनियल असं म्हटलं जातं. म्हणजे प्रेझेंट बिहाइंड द पेरिटोनियम असं एक फिल इन द ब्लँकसाठी सेंटेन्स दिलेला आहे. ऑलरेडी सांगितलं की किडनीज आर असिमेट्रिकली इन नेचर आहे, की ज्याच्यामध्ये राईट किडनी स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट वन असं म्हटलं जातं. कारण इथं लोकेशन कोणाचं येतं, डायजेस्टिव्ह सिस्टीममधला महत्त्वाचा पार्ट ज्याला म्हटलं जातं लिव्हर. लिव्हरमुळे राईट किडनी ही काय होत असते, खालच्या बाजूला येत असते आणि लेफ्ट साईडला काय राहत असतं, स्टमकची लोकेशन राहत असते. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये या किडनीवरती एक प्रोटेक्टिव्ह आउटर कवरिंग प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं कॅप्सूल असं म्हटलं जातं. किडनीचे 2 रिजन आहेत, कॉन्केव्ह सरफेस आणि कॉन्वेक्स सरफेस असाही पॉईंट आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या किडनीचं डायमेन्शन. आता या ज्या फिगर दिलेल्या आहेत ह्या आपल्या पाठ कराव्या लागतील. तर या डायमेन्शनमध्ये आपण सांगू शकतो की त्याची लांबी, रुंदी आणि जाडी, की ज्याच्यामध्ये डायमेन्शन लिहित असताना असं लिहिलं जातं 10/5 × 4 ही 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर हे काय आहे, लेंथ आहे. त्याच्यानंतर ही विड्थ आहे आणि त्याच्यानंतर हा काय आहे, थिकनेस आहे. त्याच्यानंतर आहे किडनीचं वेट. आता किडनीचं वेट हे डिपेंडिंग अपॉन सेक्स
असं राहत असतं. मेल आणि फिमेलमध्ये हे जे किडनीचं वेट आहे ते काय राहत असतं, याच्यामध्ये व्हेरिएशन राहत असतं. म्हणजे ॲक्च्युली किडनीचं वेट हे आपल्या बॉडीच्या वेटच्या 1% वेट इतकं आपलं किडनीचं वेट राहत असतं, की ज्याच्यामध्ये 150 ग्रॅम इन मेल राहत असतं आणि त्याच्यानंतर 135 ग्रॅम इन फिमेल, असं यांचं काय आहे, वेट आहे. आता हे जे पॉईंट आहेत हे आपल्याला एक्झाममध्ये विचारलेच जातील असं नाही, पण आपल्याला इतकं माहिती असेल पाहिजे की आपल्या बॉडीच्या 1% वेट हे काय राहत असतं, किडनीचं राहत असतं. जसं की आपल्याला माहिती आहे की हा आउटर सरफेस हा कॉन्व्हेक्स आहे आणि इनर सरफेस हा काय आहे, कॉन्केव्ह सरफेस आहे. इथं आपला किडनीचं जे काही स्ट्रक्चर आहे की एक्सक्रिटरी सिस्टीममधला पहिला पार्ट किडनी हा इथं संपलेला आहे. आता आपल्याला पुन्हा माहिती आहे की या किडनीचं नेमकं फंक्शन काय आहे, कारण लोकेशन पाहिलं, स्ट्रक्चर पाहिलं आणि त्याच्यानंतर काय आहे, आता किडनी नेमकं काय काम करते. तर पहा, किडनीचं नेमकं काय आहे. किडनीचं महत्त्वाचं पहिलं फंक्शन आहे एक्सक्रिशन. एक्सक्रिशन याचा अर्थ बॉडीमध्ये तयार होणारे नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट बाहेर काढणं. दुसरं फंक्शन आहे ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशन याचा अर्थ होतो सॉल्ट आणि वॉटरचं बॅलन्स. तिसरं फंक्शन आहे होमिओस्टॅटिस, म्हणजे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्याचं काम हे किडनीला करावं लागतं. आणि पुढचे जे फंक्शन्स आहेत हे याच्यामध्ये बरेचसे फंक्शन आपल्याला लिहिता येतात. त्याच्यानंतरचं पुढचं फंक्शन आहे की किडनी ॲज अ एंडोक्राईन ग्लँड म्हणून काम करत असते. आपल्या बॉडीमध्ये तयार होणारं जे आरबीसीचं प्रोडक्शन आहे, ज्याला इरिथ्रोपोएसिस प्रोसेस असं म्हटलं जातं, ही प्रोसेस स्टार्ट होण्यासाठी एका एन्झाईमची गरज असते, ज्याला म्हटलं जातं इरिथ्रोपोएटिन. आणि या इरिथ्रोपोएटिनचं जे सिक्रेशन आहे हे किडनी करत असते. म्हणजे जसं बोन मॅरोमध्ये ब्लड सेल तयार होतात हे आपल्याला माहिती आहे, पण ब्लड सेल तयार होण्यासाठी ज्या हार्मोनची गरज असते ते हार्मोन किडनी सिक्रेट करत असतं. म्हणजेच हे काय आहे, ब्लड फॉर्मेशनसाठी सुद्धा किडनी हे काम करत असते. त्याच्यानंतर की ब्लडमधला पीएच सुद्धा मेंटेन ठेवण्याचं काम किडनी करतं, कारण जी ॲसिड आहे, ॲसिड लेवल कमी केल्यामुळं आणि वॉटर बॅलन्स ठेवल्यामुळं की ब्लडचा पीएच मेंटेन ठेवण्याचं काम हे किडनीचं आहे. त्याच्याचबरोबर सालचं रेग्युलेशन म्हणजे ऑस्मो रेग्युलेशनचं फंक्शन आलं. म्हणजेच अशा पद्धतीचे अनेक फंक्शन आपल्याला इथं किडनीबद्दल सांगता येऊ शकतात. बॉडीमधलं वॉटर बॅलन्सिंगचं काम सुद्धा कोण करत असतं, किडनी करत असतं. पण मेन आपण लक्षात ठेवू शकतो एक्सक्रिशन, ऑस्मो रेग्युलेशन आणि होमिओस्टॅसिस आणि त्याच्याचबरोबर एंडोक्राईन फंक्शन. हे 4 फंक्शन आपल्याला इथं लक्षात ठेवावे लागतील. की सुरुवातीला आपण किडनीचं लोकेशन पाहिलं, स्ट्रक्चर पाहिलं आणि त्याच्यानंतर फंक्शन. त्याच्यानंतरचा एक्सक्रिटरी सिस्टीम मधला जो दुसरा पार्ट आहे किंवा दुसरा स्ट्रक्चर आहे ज्याचं नाव आहे युरेटर. आता पहा, किडनीला 2 सरफेस आहेत असं आपण सांगितलं, एक कॉन्व्हेक्स सरफेस आणि त्याच्यानंतर इनर मोस्ट कोणता आहे, कॉन्केव्ह. या कॉन्केव्ह सरफेसमध्ये एक नॉच प्रेझेंट असतो ज्याला हिलम किंवा हिलस असं म्हटलं जातं. आता या नॉचचा नेमका उपयोग काय, तर या नॉचमधून एक मस्क्युलर ट्यूब ओपन होत असते किंवा द ट्यूब रन्स, या नॉच मधून काय होत असते, ओपन होत असते आणि पुढचं स्ट्रक्चर तयार होत असतं. म्हणजे या नॉच मधून अराईज झाली आणि त्याच्यानंतर ओपनिंग दुसऱ्या स्ट्रक्चरला जर झालेलं आहे तर त्या हिलम किंवा हिलस रिजन मधून झालेलं आहे. या हिलम रिजनचं हे काय आहे, इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामध्ये रिनल आर्टरी असतील, रिनल वेन असेल आणि त्याच्यानंतर युरेटर सुद्धा काय झालेलं आहे, इथून ओपन झालेलं आहे. पुढे युरेटर म्हणजे काय आहे, तर ही एक मस्क्युलर ट्यूब आहे ज्याची लांबी 25 ते 30 सेंटीमीटर आहे. याचं जे ओपनिंग आहे, हे याचं जे ओरिजिन आहे ते कुठून निघालेलं आहे, तर किडनीच्या हिलम रिजन पासून निघालेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे ओपन्स कुठे झालेले आहेत, तर नेक्स्ट एक्सक्रिटरी सिस्टीमच्या स्ट्रक्चरमध्ये, ज्याला म्हटलं जातं पियर सेप्ड स्ट्रक्चर, हायली डिस्टेन्सेबल स्ट्रक्चर, ज्याचं नाव आहे युरिनरी ब्लॅडर. याचाच अर्थ असा होतो, युरेटर नेमकं कुठं प्रेझेंट आहे, तर किडनी आणि युरिनरी ब्लॅडर यांच्यामधलं जे कनेक्शन आहे, जी मस्क्युलर ट्यूब इथं प्रेझेंट आहे, ज्याला युरेटर असं म्हटलं जातं. पॉईंट क्लिअर झाला. किडनीच्या दोन्ही किडनीमधून जे हिलम रिजन मधून ओपन झालेली जी ट्यूब आहे ज्याला युरेटर असं म्हटलं जातं आणि ते पुढच्या स्ट्रक्चरमध्ये जिथे ओपन झाले त्या स्ट्रक्चरचं नाव आहे युरिनरी ब्लॅडर. म्हणजे किडनी आणि युरिनरी ब्लॅडर यांच्यामधलं कनेक्शन म्हणजे कोण आहे, युरेटर आहे. आता पहा, आपण ॲनिमल टिश्यू या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे की प्रत्येक टिश्यूचं एक लोकेशन राहत असतं. आता ही एक आहे ट्यूब आहे, मस्क्युलर ट्यूब आहे. मस्क्युलर ट्यूब आहे याचा अर्थ याला ट्रान्सपोर्टेशनचं काम करावं लागणार आहे, कारण कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन या प्रोसेसमध्ये हे काय होणार आहे, पुढे पास करणार आहे. किडनीनं तयार केलेला मेटाबॉलिक वेस्ट किंवा किडनीनं तयार केलेलं जे युरिन आहे पुढे पास करण्याचं काम हे कोणाचं राहत असतं, युरेटर. म्हणजे युरिनला पास करण्याचं काम हे कोणाचं आहे, युरेटरचं आहे. आता या
ही जी प्रोसेस आहे, युरिनचं ट्रान्सपोर्टेशन करण्याची जी प्रोसेस आहे, याच्यासाठी यांच्याकडे काय राहत असतं, स्पेशल स्ट्रक्चर किंवा मस्क्युलर स्ट्रक्चर इथं प्रेझेंट असतं. या मस्क्युलर स्ट्रक्चरमध्ये जे युरेटर आहे हे 3 कोटिंगनी तयार झालेलं असतं. जो आउटर लेअर असतो ज्याला फायब्रस कोट म्हटलं जातं, त्याच्यानंतर जो मस्क्युलर असतो की ज्याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतात. पण इनर साईडला जो टिश्यू प्रेझेंट असतो ज्याला म्हटलं जातं ट्रान्झिशनल इपिथेलियम असं म्हटलं जातं. ट्रान्झिशनल इपिथेलियम या टिश्यूची प्रॉपर्टी काय राहत असते, तो हायली डिस्टेन्सिबल स्ट्रक्चर आहे. जो स्ट्रेचिंग प्रॉपर्टी ज्या टिश्यूमध्ये प्रेझेंट असते तो म्हणजे कोण आहे, ट्रान्झिशनल इपिथेलियम. आणि या युरेटरमध्ये हा ट्रान्झिशनल इंटरनल लाइनिंग किंवा युरेटरचं जे इंटरनल लाइनिंग आहे की ज्याच्यामध्ये ट्रान्झिशनल इपिथेलियम हा टिश्यू प्रेझेंट असतो की ज्याच्यामुळे युरिन पास होत असताना किंवा ट्रान्सपोर्ट करत असताना व्हॉल्यूम जर वाढला तर ही जे ट्यूब आहे ती काय होत असते, स्ट्रेच होत असते. इथं आपला युरेटर हा कन्सेप्ट काय झाला, क्लिअर झाला. किडनीच्या कॉन्केव्ह रिजनमधून जो हिलम रिजन आहे या रिजनमधून ओरिजिन होणारी जी ट्यूब आहे आणि त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडरमध्ये ओपन होणारी जी ट्यूब आहे ज्याला युरेटर असं म्हटलं जातं, दोन्ही साईडला प्रेझेंट आहे. राईट युरेटर, लेफ्ट युरेटर, ज्याची लांबी दिलेली आहे. आता युरिनरी ब्लॅडरमध्ये तिसरं जे स्ट्रक्चर आहे की जे सिंगली प्रेझेंट आहे ज्याला युरिनरी ब्लॅडर असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जेव्हा युरेटर ओपनिंग होत असतं किंवा युरेटर जेव्हा ओपन्स होत असतात तेव्हा त्यांची जी लोकेशन आहे हे ऑब्लिकली ओपन होत असतात, म्हणजे थोडेसे काय राहत असतात, तिरके राहत असतात. याचं कारण आहे का, याच्यावरती गिव्ह सायंटिफिक रिझन असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तो पुढे आपण पाहूया. युरेटर नंतर पुढचं जे स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं युरिनरी ब्लॅडर. जशा पद्धतीने किडनीचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे पेरिटोनियम, तशाच पद्धतीने युरिनरी ब्लॅडरला सुद्धा पेरिटोनियमचं कव्हरिंग प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर पुढे याच्यामध्ये सुद्धा 3 प्रोटेक्टिव्ह लेअर असतात, फायब्रस कोटिंग, मस्क्युलर कोटिंग आणि त्याच्यानंतर इनर जो लेअर असतो याच्यामध्ये ट्रान्झिशनल इपिथेलियम प्रेझेंट असतात. कारण इथं सुद्धा हा जो पाऊच आहे किंवा ही जी सॅक आहे युरिनरी ब्लॅडर, ही जी सॅक आहे डिस्टेन्सिबल जी काही सॅक आहे किंवा पियर सेप्ड सॅक आहे, हे सुद्धा काय आहे, स्ट्रेचेबल स्ट्रक्चर आहे. ॲक्च्युली या युरिनरी ब्लॅडरचं जे फंक्शन आहे हे म्हणजे आहे टेम्पररी स्टोरेज ऑफ युरिन. म्हणजे टेम्पररी स्टोरेज ऑफ युरिनमध्ये ते जवळजवळ 500 ते 0.5 to 100 ml पर्यंत काय करत असतात, युरिनचं स्टोरेज करण्याची त्यांची कपॅसिटी असते. जेवढ्या प्रमाणात युरिनचं स्टोरेज होतं तेव्हा ते काय होत असतं, एक्सपांड होत असतं. म्हणून त्याला डिस्टेन्सिबल किंवा पियर सेप्ड सॅक असंही म्हटलं जातं. आता पहा, या युरिनरी ब्लॅडरच्या इंटेरियर पार्टमध्ये या युरिनरी ब्लॅडरचे 2 पार्ट आहेत. जो अप्पर जो ब्रॉड पार्ट आहे ज्याला बेस म्हटलं जातं आणि जे नॅरोअर पार्ट आहे याला अपेक्स असं म्हटलं जातं. तर या ब्रॉड पार्टमध्ये युरेटर ओपन्स झालेले आहेत, हे ऑब्लिकली आहेत. ऑब्लिक म्हणजे तिरके झालेले आहेत. याला कारण आहे, जेव्हा ब्लॅडर फुल होणार आहे तेव्हा ब्लॅडर फुल झाल्यानंतर आपल्याकडे युरिनेशनची प्रोसेस ही होत असते किंवा तशा पद्धतीचं सेन्सेशन होत असतं. युरिनेशन प्रोसेस म्हणजे काय, की तयार झालेले जे युरिन आहे हे युरेथ्रा थ्रू बॉडीच्या बाहेर फेकण्याची जी प्रोसेस आहे ज्याला युरिनेशन असं म्हटलं जातं. तर ॲट दॅट टाइम जेव्हा इथं व्हॉल्यूम जास्त असतो तेव्हा हा जे युरिनरी ब्लॅडरमध्ये जे प्रेझेंट असतं हे पुन्हा युरिनरी ब्लॅडरच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे पाठीमागे सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे हा जर पाऊच जर आपण याच्यावरती जर प्रेशर जर अप्लाय केलं तर याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं फ्लूइड हे पाठीमागे सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे जेव्हा युरिनेशन प्रोसेसमध्ये युरिनरी ब्लॅडर हे कॉन्ट्रॅक्ट होतात, हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर इथं प्रेझेंट असलेले युरिन हे पाठीमागे जाऊ नये म्हणून यांची जी रचना असते किंवा यांचं जे स्ट्रक्चर असतं हे ऑब्लिकली प्रेझेंट असतं. म्हणजे या फोल्डमुळे ॲक्च्युली हा जो फोल्ड आहे तिरका, इथं सुद्धा इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतो आणि या फोल्डमुळे युरिनेशन प्रोसेसमध्ये किंवा युरिनरी ब्लॅडर जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा या ऑब्लिक स्ट्रक्चरचं जे काही फंक्शन आहे ते म्हणजे काय आहे, प्रिव्हेंट्स बॅक फ्लो ऑफ युरिन. म्हणजे युरिनला बॅक फ्लो पासून वाचवण्याचं काम हे कोण करत असतं, तर त्यांची काय आहे, ट्रान्झिशनल ऑब्लिकली ओपनिंगचं स्ट्रक्चर. म्हणजे युरिनरी ब्लॅडर हा एक पाऊच आहे, हे एक सॅक लाईक स्ट्रक्चर आहे, हायली डिस्टेन्सिबल स्ट्रक्चर आहे कारण तिथं ट्रान्झिशनल इपिथेलियम प्रेझेंट असतात. 2 स्ट्रक्चर आहेत, ब्रॉड बेस आहे, त्याच्यानंतर अपेक्स रिजन आहे. त्यानंतर याच्या इंटेरियर साईडला जसं सांगितलं की 3 कोट आहेत, फायब्रस, मस्क्युलर आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम. आता हा जो मस्क्युलर कोट आहे या मस्क्युलर कोटमध्ये एक स्पेशल
टाईपच्या मसल्स प्रेझेंट असतात. त्या मसलचं नाव आहे डिट्रॉसॉर मसल्स असं म्हटलं जातं. या मसल्समुळेच काय होत असतं, युरिनरी ब्लॅडर हे काय होत असतं, कॉन्ट्रॅक्ट होत असतं. आणि या युरिनरी ब्लॅडरचं जे फंक्शन आहे ह्या स्पेशल टाईपच्या मसल्समुळे होत असतं, ज्याचं नाव आहे डिट्रॉसॉर मसल. याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहा, या युरिनरी ब्लॅडरच्या आतमध्ये इंटेरियर साईडला एक ट्रायंग्युलर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ज्याला ट्रायगॉन असं म्हटलं जातं. या ट्रायगॉनमध्ये 3 ओपनिंग आहेत. अप्परचे 2 ओपनिंग आहेत ज्याला म्हटलं जातं युरेटरचे ओपनिंग, जिथं युरेटर ओपन झालेले आहेत असे 2 ओपनिंग. आणि त्याच्यानंतर जो अपेक्स रिजन आहे, या अपेक्स रिजनमध्ये जे ओपनिंग प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं इंटरनल युरेथ्रल ऑर्फिसी असं म्हटलं जातं. म्हणजे 3 ओपनिंगमुळे काय झालेलं आहे, हा ट्रायगॉन तयार झालेला आहे. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडरचा जो काही अपेक्स रिजन आहे, जिथं इंटरनल ऑर्फिसी प्रेझेंट आहे युरेथ्राचं, एक मस्क्युलर ट्यूब अराईज झालेली आहे ज्याला म्हटलं जातं युरेथ्रा असं म्हटलं जातं. या युरेथ्रामध्ये सुद्धा आता हे जे युरेथ्रा आहे हे एक्सक्रिटरी सिस्टीमचा काय आहे, एंड पॉइंट आहे, की ज्याच्या थ्रू तयार झालेलं किडनीने तयार केलेलं युरिन हे युरेटरमध्ये जाणार, युरेटरमधून युरिनरी ब्लॅडरमध्ये जाणार आणि युरिनरी ब्लॅडरमधून ते कुठे जाणार आहे, युरेथ्रा थ्रू बॉडीच्या बाहेर पास होणार आहे. आता युरेथ्रामध्ये 2 प्रकारचे ओपनिंग प्रेझेंट असतात. ओपनिंग आणि त्या ओपनिंगला काय राहत असतात, दरवाजे राहत असतात, ज्याला म्हटलं जातं स्पिंक्टर असं म्हटलं जातं, की ज्याचा आहे इंटरनल स्पिंक्टर आणि एक्सटर्नल स्पिंक्टर. आता ह्या दोन्ही एक्सटर्नल आणि इंटरनल स्पिंक्टर तिथं प्रेझेंट असलेल्या टिश्यूमुळे ते काम करत असतात. जसं आपण पाहिलं की हा जो युरेटर आहे हा युरिनरी ब्लॅडरमध्ये ओपन होतो, पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वॉल्स हे प्रेझेंट नसतात. पण युरेथ्रामध्ये काय असतात, वॉल्स प्रेझेंट असतात आणि हे वॉल इंटरनल स्पिंक्टर आणि एक्सटर्नल स्पिंक्टर या नावाने ओळखले जातात. तर पहा, जे इंटरनल स्पिंक्टर असतं हे इनव्हॉलंटरी, याच्यामध्ये इनव्हॉलंटरी मुवमेंट असतात ज्या आपल्या विल पॉवरच्या कंट्रोल काम करत नाहीत, ज्याला आपण म्हणतो इनव्हॉलंटरी ऍक्शन. म्हणजेच इथं काय राहत असतात, या इंटरनल स्पिंक्टरमध्ये स्मूथ मसल्स प्रेझेंट असतात की ज्या आपल्या विल पॉवरच्या अंडर काम करत नाहीत. आणि जो एक्सटर्नल स्पिंक्टर असतो की ज्याच्यामध्ये स्ट्रायटेड मसल्स असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, व्हॉलंटरी इन ऍक्शन असं म्हणतो. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल स्पिंक्टर जे आपल्या इच्छेनुसार काम करतात आणि त्याच्यानंतर जे आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत. मग इथं इच्छेनुसार काम करतात म्हणजे काय, जेव्हा युरिनरी ब्लॅडर फुल होणार आहे युरिननी, तेव्हा हे फुल झालेलं जे सेन्सेशन आहे ते ब्रेनकडे जाणार आहे आणि ब्रेनकडून आज्ञा आल्यानंतर काय होणार आहे, इंटरनल स्पिंक्टर हे ओपन होणार आहे. आणि जेव्हा आपण व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये काम करतो तेव्हा स्ट्रायटेड मसल ह्या काय करणार आहेत, काम करणार आहेत. म्हणजेच युरिनेशनची प्रोसेस ही जसं लहान मुलांच्या मध्ये युरिनेशनची प्रोसेस ही ऐच्छिक, म्हणजे युरिनेशनची प्रोसेस ही ऐच्छिक आहे का, कारण याच्यामध्ये काय आहेत, व्हॉलंटरी मसल्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच याच्यामध्ये स्ट्रायटेड मसल्स ह्या प्रेझेंट आहेत. आता हा जो युरेथ्रा आहे, एक्सक्रिटरी सिस्टीमचा जो लास्ट पार्ट आहे, हा मेल एक्सक्रिटरी सिस्टीम आणि फिमेल एक्सक्रिटरी सिस्टीम याच्यामध्ये काय राहत असतं, हे स्ट्रक्चर डिफरन्स राहत असतं. की याच्या युरेथ्रा ही एक मस्क्युलर ट्यूब आहे, ही जी मस्क्युलर ट्यूब आहे ही युरिनरी ब्लॅडर पासून काय झालेली आहे, ओपन झालेली आहे. त्याच्यानंतर जे फिमेलमध्ये युरेथ्राची जी लांबी राहते ती आहे 4 सेंटीमीटर आहे आणि त्याच्यानंतर मेलमध्ये जी राहत असते ती 20 सेंटीमीटर. म्हणजेच काय की फिमेल युरेथ्रा हा शॉर्ट राहतो आणि मेल युरेथ्रा हा लॉंग राहतो. त्यामुळं फिमेल एक्सक्रिटरी सिस्टीमला इन्फेक्शनचे चान्सेस हे जास्त असतात. मेल युरेथ्रा हा पेनिसमधून जात असल्यामुळं त्याची लांबी काय राहत असते, जास्त राहत असते. तुम्हाला हा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो की डिफरन्शिएट बिटवीन मेल युरेथ्रा आणि फिमेल युरेथ्रा किंवा डिस्टिंग्विश बिटवीन मेल अँड फिमेल युरेथ्रा. इथं आपली एक्सक्रिटरी सिस्टीम हा जो पार्ट आहे, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम, याच्यामध्ये स्ट्रक्चर आपण पूर्णपणे की ज्याचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन कंप्लीट केलेलं आहे. पुन्हा एकदा रिवाइज करते. ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये पेअर ऑफ किडनीज येतात. याच्या पेअर ऑफ किडनीवरती एंडोक्राइन ग्लँड प्रेझेंट असते, ज्याला सुप्रारिनल ग्लँड किंवा यालाच ॲड्रिनल ग्लँड असं म्हटलं जातं. या पेअर ऑफ किडनीला अटॅच ब्लड वेसल्स असतात, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करण्यासाठी. पुढे या पेअर ऑफ किडनीमधून जी मस्क्युलर ट्यूब अराईज होत असते ज्याचं नाव आहे युरेटर. युरेटर नेहमी युरिनरी ब्लॅडरमध्ये ओपन होत असतात. युरिनरी ब्लॅडर हे सिंगल स्ट्रक्चर आहे ज्याचं काम आहे टेम्पररी स्टोरेज. जशा पद्धतीने युरेटर हे फक्त कॅरी करणार आहे किंवा ट्रान्सपोर्टेशनचं काम करणार आहे. त्याच्यानंतर जो अप्पर पार्ट आहे याला बेस, नॅरोवर पार्ट आहे त्याला अपेक्स, आणि या अपेक्स रिजनमधून जी ट्यूब
बाहेर येते आणि जिचं काम आहे युरिनेशन प्रोसेसला मदत करणं, ज्याचं नाव आहे युरेथ्रा. म्हणजेच या एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये किडनी, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा याचं स्ट्रक्चर, लोकेशन आणि फंक्शन आपण इथे आज पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण किडनीचं इंटरनल स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर बुकमध्ये जे दिलेले आहेत, जे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, हे तुम्ही काय करायचे, फुलफिल करायचे आहे. आणि याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. सिस्टीमला इन्फेक्शनचे चान्सेस हे जास्त असतात. मेल युरेथ्रा हा पेनिसमधून जात असल्यामुळं त्याची लांबी काय राहत असते, जास्त राहत असते. तुम्हाला हा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो की डिफरन्शिएट बिटवीन मेल युरेथ्रा आणि फिमेल युरेथ्रा किंवा डिस्टिंग्विश बिटवीन मेल अँड फिमेल युरेथ्रा. इथं आपली एक्सक्रिटरी सिस्टीम हा जो पार्ट आहे, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम, याच्यामध्ये स्ट्रक्चर आपण पूर्णपणे की ज्याचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन कंप्लीट केलेलं आहे.